सांगलीतील पलूसमध्ये अंमली पदार्थ विरोधात नागरिक रस्त्यावर शहरातून जनजागृतीसाठी महाप्रभात रॅली काढत शेकडो विद्यार्थी नागरिकांचा सहभाग। सांगली जिल्ह्यातील पलूस शहरात अंमली पदार्थांवर निर्बंध आणि विक्रेत्यावर कठोर कारवाई करण्याबाबत जनजागृती करण्यासाठी नागरिक रस्त्यावर उतरले असून पलूसमध्ये कुंडलवेसपासून शिवतीर्थपर्यंत सर्वपक्षीय फेरी काढण्यात आली। फेरीमध्ये पंडित विष्णू दिगंबर लक्ष्मणराव किर्लोस्कर महाविद्यालय प्राथमिक शाळा पलूस या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। विद्यार्थ्यांनी हातात फलक घेत पदार्थ विक्रेत्यावर कठोर कारवाई करा या घोषणेनं परिसर दणाणून सोडला। आंदोलनानंतर अंमली पदार्थ विरोधी जनजागृती समितीच्या वतीनं पलूस येथील सहाय्यक निरीक्षक सुशांत पाटील यांना निवेदन देण्यात आलं। आंदोलनामध्ये सर्व डॉक्टर्स, नागरिक, विद्यार्थी, शिक्षक यांनी सहभाग घेतला होता। आज रोजी जी पलूस पोलीस स्टेशनच्या हद्दीत पलूस या गावात सर्वपक्षीय जी अंमली पदार्थांच्या विरोधात जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली होती। त्या रॅलीच्या अनुषंगानं पोलीस प्रशासनाच्या वतीनं मी आपल्या सर्वांना इथं आवाहन करू इच्छित आहे की जे अंमली पदार्थाचं सेवन किंवा अंमली पदार्थाची विक्री करणारं जर कोणी असेल तर त्याचं समूळ उच्चाटन आणि त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। तसेच या माध्यमातून सर्व नागरिकांना देखील आमचं ह्या माध्यमातून आव्हान आहे की आपल्याला देखील असं कोणी अंमली पदार्थाची विक्री किंवा सेवन करताना जर दिसून येत असेल तर ती कृपया ती आमच्यापर्यंत बातमी पोचवावी, जेणेकरून आम्हाला ती कारवाई करण्यात आपली मदत होईल। आणि अशा लोकांची बातमी आपण आमच्यापर्यंत पोचवत असाल तर आपलं नाव देखील गोपनीय राखण्यात येईल, त्याचं कुठेही वाच्यता करण्यात येणार नाही, आपल्या नावाची 100% गोपनीयता राखण्यात येईल। आणि परत एकदा आपल्याला या माध्यमातून मी सांगू इच्छित आहे की अंमली पदार्थाची विक्री आणि सेवन करणाऱ्यांना कदापि आम्ही त्यांच्यावरती आम्ही 100% कठोरात कठोर कारवाई करू। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी पलूस।